सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा पुढील महिन्यात साजरी होणार आहे। त्यानिमित्ताने मंदिर समिती तयारीला लागली असून ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या सर्व कार्याचा आरंभ पंचकट्टा पूजनाने शुक्रवारी सायंकाळी करण्यात आला। यावेळी सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन यात्रा समितीचे चेअरमन महादेव चाकोते, बाळासाहेब भोगडे, ॲडव्होकेट बाबू पाटील, सिद्धेश्वर बमणी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पंच कमिटी सदस्य गिरीश गोरनल्ली, सुरेश कुंभार, सोमशेखर देशमुख, गुरुराज माळगे, चिदानंद वनारोटे, भीमाशंकर पटणे, सिद्धाराम पाछापुरे, राजेंद्र बनसोडे, चिदानंद स्वामी, अश्विन स्वामी आदी उपस्थित होते। यांनी मज्जन, अक्षता सोहळा, होम हवन, शोभेचे दारुकाम या यात्रेच्या 4ही दिवशी मिरवणुकीतील नंदीध्वज व पालखी पूजन या पंचकट्ट्यावर सर्व पंच कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत होते। मी महादेव चाकोते, यात्रा कमिटी चेअरमन। आज 15 तारीख पंच कमिटीचं आपण कट्ट्याचं आज उद्घाटन केलेलं आहे। आजपासून कार्यक्रमाला सुरुवात होती। त्यावेळेला एक दिवस पुढे गेल्यामुळे 12च्या ऐवजी 13 तारखेला पहिली काठी निघते, 14ला अक्षर आहे, 15ला होम आणि 16ला तुमचे दारुका। त्या सगळे प्रोसिजर करताना आम्ही प्रत्येक अधिकाऱ्यांना हे सगळे पत्र दिले आहेत, म्हणजे कुठल्याही कामात आपल्याला अडथळे होईल परवानगी होईल हे कामं चालू। 2024च्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेसाठी मंदिर समितीने समितीकरण केलेले आहे। त्यामध्ये कामाची विभागणी असं केलेली आहे। तर यात्रा कमिटीचे चेअरमन यंदाच्या वर्षी श्री महादेव चाकोते यांना नेमलेलं आहे। मिरवणूक समितीचे चेअरमन माननीय ॲडव्होकेट मिलिंद थोकडे आहेत। जागा देणार समितीचे चेअरमन भीमाशंकर पटणे आहेत। अशा विविध समित्यामार्फत नेमून आम्ही यात्रेचं कामकाज करत असतो। आजच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता यात्रेच्या कार्यालयाचं उद्घाटन पूजन आपण इथं केलेलं आहे आणि यापुढे यात्रे संबंधीचे सर्व कामकाज ज्या कार्यालयातून इतर होते, यामध्ये विविध असे शासकीय निमशासकीय परवाने म्हणा आणि जागा वाटपाचा कार्यक्रम, मानधन वगैरे ठरवणे, असं जे काही प्रश्न असतील म्हणजे यात्रेसंबंधी कामकाज असेल ते या कार्यालयातून आजपासून इथून सुरू होईल। साधारण संध्याकाळी 6 वाजल्यापासून जागा वाटपाचं काम सुरू होत आहे आणि आजच्या पूजनाने सिद्धरामेश्वरांच्या चरणी अशी प्रार्थना केलेली आहे की संपूर्ण यात्रा ही यावर्षी अंदाजे वर्षी सुरळीत आणि शांततेत पार पडावी अशी सिद्धरामेश्वरांच्या चरणी प्रार्थना केली आहे।